किल्ले लोहगड. किती मस्त काम आहे. या मुलांचं खरंच कौतुक केलं पाहिजे. एकदम तसाच आणि डिक्टोडिक दिसणारा आमचा लोहगड. शुभ सकाळ मंडळी. सर्व कोकणचा या यूट्यूब चॅनल मी देवान आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी आज आहे सकाळची ह्या व्लॉगची सुरुवात होते बघा. आणि आजचा व्लॉग आहे टायटल किंवा थंबनेलवरून तुम्हाला समजलेलंच असणार. कारण जे सापरामध्ये घराच्या सापरा होतं ना, ते सापरामध्ये जे मंडपचे सामान होतं ना, ते आपल्याला कोसुमला न्यायचं आहे. मग तुरळ ते कोसुम आपला हा आयसरचा प्रवास आहे. सो मजा येणार आहे या व्लॉगमध्ये. आणि कोसुम देवरुख या पट्ट्याचे या साईडचे काही मंडळी असतील, हा व्लॉग पाहत असतील तर पटापट लवकरात लवकर कमेंट करा. आता सध्या कोकणात कसं आलं आहे, थंडीला पण सुरुवात झाली. हातुरात नुसती कोलबीच कोलबी होते. चला बघूया. आता रात्री सामान जे होते ना सापरातले, ते सर्व आयसरमुळे भरलेलं आहे. आणि नंतर एकदम फुल भरलेले आहे आयसर. बसायला जागा नाही अशी कदाचित एवढी भरलेली आहे. तर बघूया आपला प्रवास कोसुमला. आणि तिकडे भाड्याने पण खोली घेतलेली आहे, ती पण तुम्हाला या व्हिडिओतून दाखवतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला. सो मंडळी इकडे आता उन्हामध्ये इकडे बसलेलं आहे. आणि या बघ इकडे जमीन अशी केलेली आहे. जमिनी वगैरे आपली इकडे पाहणी झाली आहे. हा. सो मंडळी आता प्रवासाला सुरुवात झाली तुरंत ते कोसुमपर्यंत. तर रस्त्याला खड्डे असल्यामुळे तो कॅमेरा जरासा शेक होतोय. सो नंतर आपण खड्डे गेल्यानंतर आपण शूट करून घेऊया. जास्त जरा शेक होते, जरा खड्डे पण जरा जास्त आहेत आपल्या रोडला तरी पण. चला. सो मंडळी इकडे आता हे जे आयसरमध्ये जे सामान आहे ते आता उतरून घेऊया. हे बघा बसायला जागा नाही, एवढं सामान भरलेलं आहे गाडीमध्ये. हे बघा आता आपल्याला हे सामान पूर्णपणे व्यवस्थित लावून घेऊया, नंतर शूट करायला व्हिडिओ सुरुवात करूया. चला मंडळी आता इकडं कोसुमला पोचलो आहे खरं. आणि जे सकाळी आयसरमधून सामान आणलेलं होतं मंडपचे, ते या साईडला असं काढून ठेवलेलं आहे. हे बघा. आणि राहायला इकडे रूम घेतलेला आहे. याच्यामध्ये मंडपचा कपडा, लाईटिंग असे वगैरे आहे. आणि इकडे हायवेलाच आपली खोली आहे असं पाठीमागच्या साईडला. त्यानंतर थोड्या वेळानं दाखवतो. आणि आता बरोबर वाजलेले आहेत 2. आणि ऊन बघा वार प्रचंड.
अक्षरशः गरम बघा किती होते. सो मंडळी, हायवेच्या लगतच्या साईडला इकडे आहे असा एक बोर्ड लागला आहे. हा बघा, देवान मंडप डेकोरेटर असा म्हणून, आणि हा इकडे कॉन्टॅक्ट नंबर आहे. हा बघा, या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता. चला, इकडे तर मस्त आपली खोली वगैरे आहे. नंतर थोड्या वेळानं दाखवतो. सकाळी जे आई सर निघून गेलेली आहे आणि इकडे सामान वगैरे आणलेलं आहे. आता मम्मीची तयारी म्हणजे घरातल्या काही भांडी वगैरे आणणं होती. आता इकडेच काय करायचं होतं, ती आता खोलीमध्ये मस्त लावून घेते. अर्धी लावलेली आहे त्यांनी, अर्धी राहिली. त्यानंतर थोडं लावून घेते, नंतर तुम्हाला खोली दाखवतो. चला मंडळी, आपली खोली म्हणजे हायवेच्या लगतच्या साईडला, आणि इकडे बघाल ना, म्हणजे ही पुढची सोडून तिच्या जो साईडला आहे ना, त्या साईडला आपली खोली आहे. चला मंडळी, आता आपलं प्रवेशद्वार म्हणजे बघा, घराचे प्रवेशद्वार हे नवीन खोलीचे. आतमध्ये थोडंसं कलर मारल्यामुळे हे सर्व इकडे सॉरी जे कलरचे थेंब असतात ते इकडे पडलेले आहेत. हे बघा, इकडे हॉल असं, आणि इकडं किचनचा रूम, इकडे गॅस कट्टा, आणि तिकडे आणि इकडे हात धुवायला वगैरे, आणि तिकडे बाहेर बाथरूम आहे. आणि ह्या साईडला मम्मीने भांडी वगैरे लावून घेतला ना नीट. सो मंडळी, इकडे घराच्या पाठीमागे इकडे विहीर आहे, आणि इकडे खोल बघा किती आहे ती. आणि इकडं पाठीमागे एकदम असं मोकळं ग्राउंड आहे, ओपन, आणि गवत भरपूर आहे. हे बघा, मंडळी, रामवाडी जे ठिकाण आहे त्यातला रोड जाणार आहे, तो त्या ठिकाणी जो राम मंदिर आहे त्या ठिकाणी असं लोहगड बनवलेला आहे मुलांनी. खरंच किती कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे एवढा मोठा, म्हणजे जणू काही माझ्या हायटीच्या एवढा असा उंच हा किल्ला बनवलेला आहे. हा बघा, मला वाटतं इकडे कदाचित काहीतरी मोठा कार्यक्रम असू शकतो. हा बघा, आणि किल्ल्याची बारकाई ते बॅनरपर्यंत हे सर्व काम म्हणजे विचार करण्यासारखीच गोष्ट. इकडे आहे असा बोर्ड लावलेला, आणि निर्मळ ग्रामपंचायत कोसुम रामवाडी राम मंदिर एसटीचा वाट पाहतोय. सो फायनली मंडळी, आता घरी आलो नाही. आता थंडीला पण सुरुवात झाली हे बघा, आणि थोडं थोडं बारीक बारीक दुखा लागायला पण सुरुवात झाली. सो असं आजचा प्रवास एवढाच होता. आणि आय होप हा व्हिडिओ मला कसा वाटला कमेंटमध्ये आवर्जून कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल त्यांनी फटाफट सबस्क्राईब करा. भेटू अशाच कोकणातल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. कोकण आपलंच असे, काळजी घ्या.